तुम्ही मुंबई पुणे प्रवास करणार असाल तर जरा थांबा, आधी ही दृश्य बघा। या मार्गावरून प्रवास टाळायला हवा, कारण एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। काल संध्याकाळी खंडाळा घाटामध्ये आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर या ठिकाणी उलटलेला आहे, त्यामधून ज्वालाग्रही गॅस लिकेज होतोय। प्रशासनाकडून टँकर हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश सर, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक गॅसचा ट्रक उलटलेला आहे। काय किती धोकादायक हा प्रवास असू शकतो, त्या संदर्भात तुम्ही काय अधिक सांगाल? मुख्यतः काल उलटलेला हा टँकर अजूनही पूर्णतः बाजूला करणं शक्य झालेलं नाही। युद्ध पातळीवर याच्यासाठी काम सुरू आहे, मात्र जो गॅस आहे तो ज्वालाग्राही स्वरूपाचा आहे, त्यातून एक मोठा भडका उडू शकतो, बॉम्बस्फोटासारखी परिस्थिती तयार होऊ शकते आणि त्यातून मोठं जीवित आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं अशी भीती असल्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा टँकर आणि त्यातला गॅस जो आहे तो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। दरम्यान प्रवास करणं जर शक्य असेल तर ते टाळावं अशा स्वरूपाचं आवाहन हे MSRDCच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। MSRDCने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही प्रवास करताना काळजी घ्या। या भागामध्ये युद्ध पातळीवर गॅस बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि टँकर बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे पुणे मुंबई मुख्यतः जर तुम्ही प्रवास करत असेल तर तो टाळावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कालपासून जवळजवळ आता 24 तास होत आलेले आहेत, अद्यापही हा टँकर हलवण्यात आलेला नाही। निलेश सर, जसं तुम्हीच म्हणालात की 24 तास झालेला आहे हा ट्रक उलटून, मात्र अद्यापही प्रशासनाला यश काही मिळू शकलेलं नाही। त्यात मागचं मूळ कारण आहे ते म्हणजे ज्वालाग्राही अशा स्वरूपाचा गॅस आहे आणि त्यात जर थोडीशीही चूक झाली तर त्याचे परिणाम हे अत्यंत विपरीत होऊ शकतात आणि त्यामुळे शांततेनं काम करण्याचा प्रयत्न केला जातोय। मुळात नागरिकांनी आणि प्रवाशांनी काळजी घेणंही गरजेचं आहे सध्या तरी। नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही अधिक माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतोय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची ही दृश्य आहेत। अतिशय धक्कादायक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। तब्बल 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र ट्रक अद्यापही इथून हटवण्यात यश आलेलं नाही आहे। ज्वालाग्राही पदार्थ असलेलं हे लिक्विड होतं, ज्यातून आता गॅस बाहेर पडतोय। त्यामुळे तुम्ही जर मुंबई पुणे दरम्यान प्रवास करत असाल तर ही दृश्य आधी बघा आणि मगच निर्णय घ्या। आम्ही मुंबईला निघालो आहोत जुन्या हायवेनी कंपनीच्या कामासाठी। सकाळी 6 सव्वा 6ला निघालो आहोत आम्ही। आता जवळजवळ 5 साडेपाच झाले तर आम्ही इथेच थांबलेलो आहोत। कुणाची काही इन्फॉर्मेशन नाही आहे कधी हे ट्रॅफिक क्लिअर होईल, पुढे कधी सरकेल, काही कुणाचा पत्ता नाही आहे। आम्ही स्टेट हायवे ऑथॉरिटीला सुद्धा फोन केला, त्यांचे टोल फ्री नंबर सुद्धा ट्राय केले, कोणी फोन उचलत नाही आहेत, काही रिस्पॉन्स नाही आहे, कोणाकडे काही अपडेट नाही आहे। आणि ज्याप्रमाणे तुम्ही गर्दी बघताय इथे काही सुविधा नाही आहे, पाणी नाही आहे,